आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशो हा एक टॉपिक आहे. त्याचा एक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन डिस्कस करू. त्यातली एक टाईप आहे साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट पैकी कुठली पण एक व्हॅल्यू दिली तर रिमेनिंग व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. त्यासाठी फंडामेंटल आयडेंटिटी यूज करू शकतो किंवा ट्रायंगल काढून बाकीचे रेशो फाइंड करू शकतो. नुसते रेशोच नाही तर पर्टिक्युलर एखादी आयडेंटिटी फाइंड करायची असेल तर ती पण आपल्याला करता येते. असा एक क्वेश्चन आहे. तर तुम्ही आता हे बघा, सेक थीटा इज इक्वल टू रूट 2 आहे, 3 पाय बाय 2 लेस दॅन थीटा लेस दॅन 2 पाय, देन व्हॅल्यू ऑफ 1 प्लस टॅन थीटा प्लस सेक थीटा अपॉन 1 प्लस कॉट थीटा मायनस कोसेक थीटा हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. आता तुम्ही एक लक्षात ठेवा, सेक थीटा आपल्याकडे आहे, एक गिवन आहे सेक थीटा, तर ते आहे. त्याच्यानंतर आपल्याला टॅन कॉट आणि कोसेक पाहिजे, तर सेकवरनं टॅन काढू शकतो आपण. सेक आणि टॅक मधलं रिलेशन आहे, सेकवरनं टॅन फाइंड करू शकतो. त्यानंतर टॅन मिळालं तर टॅनवरनं कॉट काढता येईल, कॉटवरून कोसेक काढता येईल. ह्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू. आता मी स्टार्ट करतो. हे काय आहे, 3 पाय बाय 2 म्हणजे 270 डिग्री आणि हे 360. ह्याच्यामध्ये आहे फोर्थ क्वाड्रंट, पाय म्हणजे 180 आहे, तर हे 270 आणि 360 मध्ये फोर्थ क्वाड्रंट आहे. तर फोर्थ क्वाड्रंटमध्ये सेक पॉझिटिव्ह आहे, बाकी सगळे निगेटिव्ह आहेत. कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आहेत फोर्थमध्ये, कॉस आणि सेक पॉझिटिव्ह, रिमेनिंग टर्म निगेटिव्ह आहेत. तर आता आपण ह्याला सॉल्व्ह करू. इथनं स्टार्ट करतो. आपल्याला सेक थीटा दिला आहे रूट 2, सेकवरनं टॅन काढायचं. तर टॅन स्क्वेअर थीटा इजिकल टू सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. सेक स्क्वेअर थीटा म्हणजे रूट 2 स्क्वेअर, 2 मायनस 1, तर ते येते 1. टॅन थीटा टॅन स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1. सेक स्क्वेअर थीटा म्हणजे रूट 2 स्क्वेअर, 2 मायनस 1 1, रूट काढतो. टॅन थीटा इक्वल्स टू प्लस मायनस 1. पण आता हे फोर्थ क्वाड्रंट आहे, त्याच्यामुळे आता टॅन जे आहे ना ते ओनली निगेटिव्ह, प्लस मायनसच्या ऐवजी फक्त मायनस 1 घ्यायचं. आता आपण सेकवरनं टॅन फाइंड केलं, तर टॅनवरनं आता कॉट फाइंड करू. कॉट कॉट म्हणजे 1 अपॉन टॅन आहे, 1 बाय मायनस 1, ते पण मायनस 1 आलं. कॉट थीटा 1 अपॉन टॅन थीटा मायनस 1. सेकवरनं टॅन काढला, टॅनवरनं कॉट, कॉटवरनं कोसेक काढलो. कोसेक स्क्वेअर थीटा इजिकल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा 1 प्लस मायनस 1 स्क्वेअर प्लस 1, 2 येतं कोसेक स्क्वेअर थीटा, आणि कोसेक थीटा परत 1 प्लस 1 2, कोसेक स्क्वेअर थीटा इजिकल टू 2, कोसेक थीटा प्लस मायनस रूट 2. आता फोर्थ क्वाड्रंट आहे, तिथे कोसेक पण निगेटिव्ह आहे, त्यामुळे ते पुन्हा मायनस करायचं कोसेक. आता आपण कसं कसं सॉल्व्ह केलं बघा. सेकवरून टॅन फाइंड केला, त्यानंतर टॅनवरून कॉट फाइंड केला, रेसिप्रोकलच आहे, आणि कॉटवरून कोसेक फाइंड केला. आपल्याला इतकंच लागणार आहे, तर ते यातनं आता कॅल्क्युलेट करू. याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. हे ऑप्शन आहेत 1 मायनस 1 रूट 2 आणि मायनस रूट 2. तर 1 प्लस टॅन थीटा प्लस सेक थीटा, 1 प्लस टॅन थीटा प्लस सेक थीटा अपॉन 1 प्लस कॉट थीटा मायनस कोसेक थीटा, 1 प्लस कॉट थीटा मायनस कोसेक थीटा, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. तर 1ला 1, टॅन थीटाची व्हॅल्यू मायनस 1 आहे, टॅन थीटा मायनस 1, सेक थीटा इजिकल टू रूट 2 आहे, ते गिवन आहे, सेक थीटा रूट 2. त्यानंतर अपॉन 1 प्लस कॉट थीटा, ते कॉट थीटा पण मायनस 1च आहे, मायनस कोसेक थीटा मायनस रूट 2 आहे, कोसेक थीटा मायनस रूट 2, ते कॅन्सल करतो, प्लस 1 मायनस 1, रूट 2 डिवायडेड बाय मायनस मायनस प्लस रूट 2, पुन्हा रूट 2 कॅन्सल, तर ह्याचा आन्सर आलं 1. ह्याचा आन्सर 1, हे ऑप्शन 1. तर अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट केलं आहे क्वेश्चन
फोर्थ क्वाड्रंट मधला थिटा आहे